हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई जे तू पिको फॉलच्या मशीनवरती बटन लावायचे काळजी करतेस ना ते दाखव. पण काय होतं त्याच्यावर तर थोडंसं सेटिंग वगैरे करावी लागते. मग वेळ नसल्यामुळे मी बाहेरूनच बनवून आणते. पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. एक दोन ब्लाऊज असतील तर आपण करू शकतो, पण खूप जास्त ब्लाऊज असतील तुम्ही बाहेर द्या शक्यतो. आणि जर तुम्हाला तिथं जवळ कुठे मिळत नसतील करून तर मग तुम्ही पिको फॉलची मशीन असेल तुमच्याकडं तर त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने हे सर्व करू शकता हे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आज मी देते. पिको फॉलच्या मशीनवरती आपण सेटिंग बदलून कशा पद्धतीने हे बटन लावायचे काजे बनवू शकता ते बघायचे. तर बघा, अगोदर इथे एक साईडला मी पूर्ण बटन लावून घेतले आहेत आणि हे दुसरी साईड आहे त्याच्यावरती आपल्याला हे बटन लावायचे काजे करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आता लगेच मी मशीनवरती घेते तुम्हाला. चला, तर बघा इथं मी मशीनवरती घेतलेला आहे अगोदर ब्लाऊज. आता आपण इथं कसं सेटिंग करायचं आहे आणि कोणता दाब वगैरे लावायचा आहे ते आपण सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला अगदी लक्षात येतील जवळून. तर बघा, अगोदर आता एक पिकोचा दाब होता माझ्याकडे लावलेला मशीनवरती. हा मी हातामध्ये दाखवते, तो म्हणजे आपला फॉल लावताना दाब यूज करतात किंवा काजे बटनचा दाबसुद्धा म्हटलं जातं. तर तो दाब आपल्याला इथे लावायचा आहे. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने अगोदर हे अगोदर पिकोचा दाब असतो तो अगोदर आपल्याला काढून घ्यायचा आहे. नट व्यवस्थित आपल्याला लूज करायचा आहे आणि दाब काढून घ्यायचा आहे आणि दुसरा दाब आपल्याला टाकायचा आहे आणि नट आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आता तुम्हाला हे तर सिम्पली गोष्टी तर येतच असतील जे कोणी टेलर असेल त्यांना. तर बघा अशा पद्धतीने अगोदर आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेटिंग पण बदलायचं आहे. आता सेटिंग बदलताना तुम्हाला काय काय कसं कसं करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित अगोदर दाखवते म्हणजे कळेल. तर बघा, हे जे बाण आहे, आता हे अगोदर आपण पिकोसाठी हे 3च्या पुढंच ठेवलेला होता. तर आता हे बाण आहे ते अगोदर आपल्याला बदलायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला नट ढिल्ला करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे वरती बाण आपला फिरून घ्यायचा आहे. आता इथं बाण आपल्याला 2 वरती ठेवायचं आहे आणि नट आवळून घ्यायचा आहे. बघितलं, आपण अगोदर नट ढिल्ला केला, बाण 2 वरती ठेवला आणि त्यानंतर परत नट आवळून घेतला. आता इथं हे 2 वरती ठेवलेला आहे बाण. तर आपल्याला इकडं सुद्धा आपलं जे टाक्याचं कमी जास्त लेअरिंग आहे ते सुद्धा आपल्याला इथं 2 वरती आणायचे. पाहू शकता तुम्ही इथं 2 वरती मी केलेलं आहे. फिरवायचं, खाली आणायचं, परत फिरून द्यायचं. अशा पद्धतीने इथं आपण 2 वरती टिप ठेवणार आहोत आणि वरती बाणसुद्धा 2 वरती ठेवणार आहोत. तर हे सेटिंग झाले. आता आपण दोरा कसा वावायचा ते बघूयात. आता हे सेटिंग फक्त काजे करताना ठेवायचे आणि जर तुम्हाला फॉल लावायचा असेल तर म्हणजे फॉल आपण वेगळा पद्धतीने थोडं लावला जातो, पण शक्यतो मी इथं काजे करायला अशी सेटिंग वापरते. आता ही सेटिंग बदलली. आता दोरा कसा वावायचा, दोरा अगोदर आपल्याला वरच्या होलमध्ये घालायचा आहे, परत रिंगमध्ये घालायचा आहे, त्या तारीमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं अशा पद्धतीने, जेणेकरून तिचं सर्कल होईल. परत वरती एका नटमध्ये ते खालीवरी होतं त्यामध्ये घालायचं आहे, खाली पण घालायचं आहे आणि मग सुईमध्ये घालायचं. आता कशा पद्धतीने दोरा मी ववलेला आहे मशीनला तरी मग तुम्ही बघितलाच, तशाच पद्धतीने तर तुम्हाला दोरा वळून घ्यायचा आहे किंवा प्रत्येकाची मशीन पार्ट वेगळे वेगळे मॉडेल असू शकतं, त्याच्या पद्धतीने तुम्ही इथं वळू शकता. फक्त सेटिंग मात्र तुम्हाला अशीच करायची आहे. ठीक आहे, आता बघा मी इथे व्यवस्थित सेटिंग वगैरे करून घेतली. आता आपल्याला लगेचच जे ब्लाऊज आहे त्याच्यावरती ब्लाऊजला ना आता इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं अगोदर, म्हणजे जिथं तुम्हाला इथं बटन लावायचे असतात तिथं आपण काजे करणार आहोत ना तिथे मार्किंग करून घ्यायचे. तर बघा, आता एक साईडला मी बटन लावून घेतलेलं आहे एका पट्टीला. आता दुसऱ्या साईडला जे काजे करायचे आपल्याला ती डावी साईड आहे, तिथं आपल्याला जे बटन लावलेलं आहे त्याच्या समोर असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही समोरासमोर पट्ट्या ठेवून घेतल्या की अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं जिथं जिथं आपल्याला काजे करायचे आहेत तिथे. तर पाहू शकता आता इथं मी जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं मी व्यवस्थित ठेवून घेतलं आहे आणि दाब खाली करून घेतला आहे. आता इथं जे मशीनचा दाब आहे ना तर ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला आता व्यवस्थित मी जवळून दाखवते म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतात. म्हणजे बघा, तर आता मी इथं सुरुवात केलेली आहे शिलाई मारायला. तर त्या शिलाई मारताना इथं जसं ओव्हरलॉकची शिलाई येते तशा पद्धतीने इथं शिलाई येते. तर बघू शकता अशा पद्धतीने सायकलमध्ये इथं शिलाई येते. तर बघा, आता इथं आपल्याला तशाच पद्धतीने इथं एक साईडने मारून घ्यायची, दुसऱ्या साईडने अगदी थोडी नॉर्मल मारायची आडवी आणि जी उभी आहे ना ती पण आपल्याला अशा पद्धतीने मारून घ्यायची.
अशा पद्धतीने आपल्याला एकदा उचलायचं आहे, परत ठेवायचं आहे, परत उचलायचं आहे, परत ठेवायचं, म्हणजे असा चौकोनी डब्बा आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे एकदम चौकोनी पण नाही, पण अशा पद्धतीने करायचं आहे. जसं मी तुम्हाला इथं दाखवते तसं पाहू शकता. अशाच पद्धतीने आता इथं आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे आणि जिथं जिथं एक साईडने आपल्याला जे कोण आहेत आपले तिथं आपल्याला चांगलं रफ करून घ्यायचं आहे. दाब उचलायचा, मागं पुढं करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे कसं तिथं व्यवस्थित बसलं जातं. तर पाहू शकता तुम्ही अगदी सिम्पलमध्ये हे आपलं छान असं हे काजळ तयार झालेलं आहे. तर बघा आता हे करताना प्रोसेस करताना आपल्याला अगदी हळूशी दमाने व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेलमध्ये होतात. आणि मशीन कुठेही सेटिंग बदलली तर थोडीशी मशीन आपल्याला चालवताना व्यवस्थित लक्ष देऊन चालवायचे आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व काजे करून घ्यायचे आहेत. तर आता मी इथे 5 पण काजे तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सिंपल अशी जशी मी बनवलेले आहेत तसंच तुम्हाला करायचे आहेत. जसं आपल्याला बटन व्यवस्थित लावता आलं पाहिजे त्यामध्ये. आता कुणी उभे सुद्धा काजे करतात, पण उभे काजे इथं करू नका, आडवेच करा, कारण इथं आडवेच केले जातात ब्लाऊजला, तरच ते बटन व्यवस्थित त्यामध्ये बसलं जातं. आता इथे जसे मी आडवे काजे बनवून घेतलेले आहेत तशीच बनवून घ्यायचे. आता हेच काजे जर आपण दोऱ्या हाताने बनवायला गेलं तर इथं खूप जास्त वेळ लागतो, का आपल्याला एक सुईने धाग्याने टाका द्यावा लागतो. त्यासाठी मग ही अशा पद्धतीने तुम्ही इथं मशीनवरती डायरेक्ट बनवून घेऊ शकता आणि तुमचे काजे अगदी 5 मिनटामध्ये हे रेडी होऊन जातील 5 काजे. अशा पद्धतीने पटापट करून घेते आता मी इथं सगळे आणि मग तुम्हाला दाखवते. पण सगळे मी अगोदर तुम्हाला सगळं हे व्हिडिओ शेअर करणार आहे बनवलेला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर सर्व काजे मी अशीच बनवून घेते. आता तुम्हाला इथं मी 3 काजे बनवून दाखवले, आता राहिलेले बाकीचे सुद्धा मी इथं 2 काजे बनवून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवते. आता मला बनवायचीच होते, त्यासाठी मग तुम्हाला म्हटलं शेअर करावा. हा ब्लाऊज साधा सिंपल 4 टक्स ब्लाऊज आहे आणि वयस्कर मावशीचा असल्यामुळे त्यांनाही बटन लावण्यासाठी काजे बनवावेच लागतात, कारण ज्यांना बटनाची सवय असते त्यांना हे बटन आणि काजे द्यावाच लागतात, लावून ब्लाऊजला करून द्यावंच लागतं, कारण प्रत्येकालाच हुक लावता येईल असं नसतं. आता जे पहिले वयस्कर बायका आहेत त्यांना मात्र ही अशी काजे बटन करून द्यावेच लागतात. त्यासाठी आपल्याकडे पिकोफॉलची मशीन असेल तर ही झटपट होतं, आणि ज्यावेळेस तुम्ही हाताने बनवताना त्यावेळेस मात्र खूप जास्त वेळ लागू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं करून घेऊ शकता. आता इथं माझं फक्त शेवटचं काजं बनवायला चाललेलं होतं, तेच मी इथं बनवून घेते. बनवताना व्यवस्थित लक्ष द्या मी कशा पद्धतीने केलेलं आहे, दाब कुठे कुठे उचललेला आहे, कुठे कुठे ठेवलेला आहे, हे सर्व गोष्टी व्यवस्थित लक्ष करून घेतल्या तर तुम्हाला सुद्धा अगदी व्यवस्थित आणि छान असं बनवता येईल. ह्याच्या अगोदर सुद्धा ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्हाला, पण तो व्हिडिओ खूप म्हणजे खाली गेलेला असेल आपल्या चॅनलवरती, त्यासाठी मग बऱ्याच ताईंना सापडत नव्हतं आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केले होते की ताई आम्हाला पिकोफॉलच्या मशीनवरती बटन लावायचे काजे कसे करायचे ते व्यवस्थित एकदा दाखव. तर बघा अशा पद्धतीने मी इथं 5 पण काजे बनवून घेतलेले आहेत, अगदी सिंपल साध्या सोप्या ह्याच्यामध्ये. आता हे काजाला आपल्याला आतमध्ये कट कसा करायचा ते बघूयात. आता इथं कटर असतं, हे अशा पद्धतीचं एक कटर असतं 10-20 रुपयाचं. ते कटर तुम्ही इथं घेऊन यायचं मशीनच्या दुकानातून, म्हणजे शॉपमधून, टेलरिंग शॉपमधून. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं याला कट मारते. आता जिथं आपल्याला जेवढं बटन लावायचं तेवढंच कट मारायचं आहे, काजेच्या बाहेर कट गेलं नाही पाहिजे. हे अशा पद्धतीने लक्ष देऊन व्यवस्थित कट मारायचे आहेत. आता इथं बघा मी इथं 5 पण कट मारून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला इथं बटनसुद्धा त्याच्या आतमध्ये लावून दाखवणार आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला इथं कट मारून घ्यायचे आहेत. इथं व्यवस्थित दिसलं नाही, पण तरी पण तुम्हाला थोडक्यात मी दाखवलेलं आहे. तर आता बघा इथं मी बटन वगैरे लावून दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने इथं आता सिंपल ह्याच्यामध्ये पटकन झटकन इथं बटन सुद्धा लावून तयार होतं. आता हे बटन लावण्यासाठी जे काजे बनवले जातात त्याची एक सेपरेट सुद्धा मशीन असते, जिथं तुम्हाला इथं मोठं टेलरिंग शॉप दिसेल, जेंट्सचं ज्यावेळेस शॉप असतं टेलरचं, ते तिथंसुद्धा इथं तुम्हाला अशा पद्धतीने काजे बनवून मिळतील. पण शक्यतो तुमच्या मशीनवरती जर तुम्ही बनवायला शिकलात तर तुम्हाला एखादं अर्जंट ब्लाऊज असेल, त्याला बटन असतील, तर मग अशा पद्धतीने पटकन झटकन हे तुम्हाला इथं करून देतात पण येतं. त्याला असं आता हे मी काजे बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने सेटिंग करून. आणि ज्यावेळेस तुम्हाला पिको करायचं असेल त्यावेळेस तुमचा पिकोचा जे काही सेटिंग असतं ते तुम्हाला इथं परत करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती पिको करता येईल. तर बघू शकता अशा पद्धतीने इथं बटन वगैरे मी इथं लावून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं बटनसुद्धा लावून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही इथं अशा काजे तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि खाली एक हाईप बटन असतं त्याच्यावरती प्रेस करा. भेटू अशाच एका नवीन आयडियासोबत, नवीन व्हिडिओसोबत.